सगळ्या त्या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहात. ज्या घटना घडलेल्या आहेत, ज्या निलंबन झालेलं आहे, काय वाटतं तुम्हाला आणि काय मागणी आहे त्याचं? मुळात या जी दुर्घटना घडली आणि त्यात मृत्युमुखी पडले त्याबद्दल आम्हालाही दुःख आहे. प्रश्न आहे की या नैसर्गिक आपत्ती, झाड पडलं, विचार करा की ते तिथं 1-1.5-2 वर्षापूर्वी काम झालेलं आहे. मागचा पावसाळा पूर्णपणे झाड व्यवस्थित होतं, सुस्थितीत होतं. आता दुर्दैवानं ते झाड पडणं, त्यावेळेस तिथं बस येणं आणि त्यात लहान मुलाचा मृत्यू होणं, या अत्यंत म्हणजे दुरापास्त गोष्टी आहेत. पण त्यासाठी अभियंत्यांना जबाबदार धरून त्याची पूर्ण प्रतिष्ठा अशा प्रकारे त्याला बदनाम करणं किंवा या गोष्टीला फेस करायला लागणं, हे म्हणजे यातनं खूप रोष आहे लोकांना. दुसरी जी घटना घडली केलवाडमधली, तिथंही कुठलेही कार्यादेश नाहीत. आमच्या अधिकारी किंवा कर्मचारी तिथं कामावर उपस्थित राहणं तेव्हाच आवश्यक आहे की तिथं की आम्ही कार्यादेश दिलेत किंवा आम्हाला कुठली तक्रार येते किंवा आम्हाला काम माहीत आहे, असं कुठलीही गोष्ट नसताना तिथं समजा कुणी जर ते मॅन्युअल काढत असेल किंवा हे करत असेल आणि त्यातनं अशी दुर्घटना घडत असेल तर त्याला एखाद्या अधिकाऱ्यांना 3-3, 4-4 अधिकाऱ्यांना तेवढी सहाय्यक आयुक्तापर्यंत जबाबदार धरणं, या सगळ्या गोष्टी अनुकरणीय आहेत. आणि आम्हाला या कुठल्याही गोष्टीबद्दल एवढा रोष आहे लोकांमध्ये, लोकांना खूप चीड आहे इंजिनियर्समध्ये, आणि ह्याच्यामुळे हा सर्व लढा उभारलेला आहे. आणि हे जर समजा लवकरात लवकर हे निलंबन परत नाही घेतलं तर सर्व वार्ड ज्या आहेत त्या वार्डमध्ये आम्ही सर्व वाढ बंद करायचा प्रयत्न करू आणि एक मोठं आंदोलन आम्ही उभा करू. कारण ह्या आपत्ती ज्या आहेत, नैसर्गिक आपत्ती होणारच आहेत, ॲक्सिडेंट होणारच आहेत. पण नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणी मृत्युमुखी पडतं किंवा कुठल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडतं, ज्याला अधिकाऱ्यांचा पूर्णही संबंध नाही, अशा गोष्टीसाठी जर जबाबदारी धरलं तर मला वाटतं की नोकरी करणं कठीण आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आंदोलन उभारण्याशिवाय आम्हाला दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नाही. कधीपर्यंतची डेडलाईन देणार आहात आणि कसं म्हणजे संपूर्ण मुंबईचे अधिकारी आणि कर्मचारी संपावर जातील पुढे? हो, निश्चितच आमची तयारी, कारण सर्व संघटना एकत्र आल्यात. अशी एकही संघटना आहे मुंबई महापालिकेतली की आज तिथं इथं पदाधिकारी नाही आहे. जवळपास सर्व संघटनेचे अध्यक्ष इथं आहेत आणि त्यांनी खूप मनावर घेतलेली ही गोष्ट आहे, कारण हे कुणालाही आवडलेलं नाही. हा, चूक असेल तुम्ही प्राथमिक चौकशी करा, त्याच्यामध्ये दोषी असेल तुम्ही त्याची डीई करा, त्याच्यानंतर तुमचा निष्कर्ष येतील त्याप्रमाणे जी काय असेल योग्य ती सजा द्या ना. आम्ही कुठं नाही म्हटलंय, आम्ही प्रशासनाच्या सोबत आहेत. पण दबावाखाली जर कोणी जर असे काही निर्णय घेत असेल आणि जर अधिकाऱ्यांना वेटीस धरत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही आहोत. आणि आम्ही हा मोठा लढा उभारू आणि प्रसंगी सर्व वार्डचे जे आहेत कार्यालय ते आम्ही बंद करू. कधीपर्यंतची डेडलाईन? आम्ही पुढच्या 2 दिवसामध्ये बसतोय एकत्र परत एकदा आणि याच्यावरती पुढची डेडलाईन करून मग त्याप्रमाणे आम्ही प्रशासनाला नोटीस द्यायचं काम करू आणि पुढे जाऊ. पावसामध्ये जर अशा प्रकारे सगळे अधिकारी संपावर गेले, तुमचे इंजिनियर संपावर गेले, तर मुंबई पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नाही आहे? नाही, असुविधा होती नागरिकांना. पण नागरिकांना आमची विनंती आहे की बाबा हे आमची चूक नसताना असे जर कारवाई, आमची चूक आहे ना, तुम्ही कारवाई करा. आम्ही काय म्हणजे आम्ही कुठे त्याच्यात इन्व्हॉल्व नाही, दूर संबंध नाही, आणि तरी कारवाई करत असतील कुठल्या दबावाखाली किंवा कुठल्या, आम्हाला माहित नाही की काय कुठल्या प्रकारे काय होतं या गोष्टी. तर या गोष्टी होऊ नये आणि असे निर्णय होऊ नये. चौकशी करा आणि दोषींना द्या ना तुम्ही सजा. आम्ही कुठं त्यांना पायबंद केला किंवा प्रतिबंध केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.